All right. Hello, angels. Welcome. I am so happy to have you. Thank you so much for joining. जर तुम्हाला शक्य असेल तर प्लीज तुमचे व्हिडिओज ऑन करा. हॅलो श्रेयस, थँक यू फॉर स्विचिंग ऑन द व्हिडिओ. थँक यू. येस, सोनाली, प्लीज तुमचे व्हिडिओज स्विच ऑन करा. आणि आजच्या फ्रायडे मॅजिक सेशनच्या आपल्या आजच्या भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक खास गोष्ट करणार आहोत, पण त्यापूर्वी तुमच्यापैकी किती जण पहिल्यांदा हे सेशन अटेंड करता आहेत? प्लीज मला कमेंटमध्ये एक टाइप करा, म्हणजे मला कळेल की पहिल्यांदाच तुम्ही हे अटेंड करता आहात. की म्हणजे मी तुम्हाला नेसेसरी ब्रीफ देईन. येस, अंजली, स्नेहल, थँक यू. सोनाली मराठे, निशा के, फर्स्ट टाइम. Shreya Patil, welcome, welcome. Thank you for joining. Yes, who else? Dr. Rashmi, Vivo. There's so many. Okay, great, great. Okay. रश्मी भगत, येस, वेलकम. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आपल्या सगळ्याच मेंबर्स ऑफकोर्स स्वागत आहे. सो फ्रायडे मॅजिक सेशन काय आहे? तर इथे आपण काही म्हणजे मी तुम्हाला काही प्रीचिंग देते आहे किंवा हे असं वागा आणि तसं वागा, असलं काहीच नाहीये इकडे. इथे स्ट्रेट अवे आपण आपल्या स्वतःच्या माइंडवर, सबकॉन्शियस माइंडवर काम करतो आणि मॅजिकल रिझल्ट त्याचे लोकांना मिळत आहेत. सो जे लोक रेग्युलरली फ्रायडे मॅजिक सेशनला येत आहेत त्यांना तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. सो आजच्या भागामध्ये ना आपण एक प्रोसेस करणार आहोत, खास प्रोसेस करणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला ना अ, तुमच्या आयुष्यात जे क्रिटिसाइज करणारे लोक असतील किंवा तुम्हाला खूप जास्त तुमच्यातल्या कमतरताच सतत सांगत असणारे जे लोक आहेत ना, तुमच्या असे आजूबाजूला असतातच कोणीतरी, राईट? सो अशा लोकांपासून तुम्हाला एक इनव्हिजिबल असं एक शील्ड मिळणार आहे, कव्हर मिळणार आहे. ओके? साउंड्स इंटरेस्टिंग, राईट? सो कव्हर मिळणार आहे म्हणजे काय आहे? तर इमॅजिन करा, समजा तुम्ही टीव्ही बघताय. तर टीव्ही बघताना तुमच्या हातात समजा रिमोट कंट्रोल असेल, तर तुम्ही रिमोट कंट्रोलनी टीव्हीचे चॅनल्स चेंज करत असता, बरोबर? आणि चॅनल चेंज होत असतात. म्हणजे काय? तुमच्याकडे रिमोट कंट्रोल आहे आणि तो रिमोट कंट्रोल दाबला की टीव्हीचं चॅनल बदलतं. तर बरेचदा आपल्याबरोबर असं होत असतं, की लोकांच्या हातात रिमोट कंट्रोल असतो. ते काहीतरी बोलतात आणि आपलं चॅनल चेंज होतं. राइट? आपलं माइंडच चेंज होतं. आपण वेगळ्या मूडमध्ये असतो, पण ते काहीतरी असं बोलले, लगेच आपला ब्रेन वेगळीकडे गेला आणि आपला मूड चेंज झाला. आपण वेगळ्या झोनमध्ये गेलो असं. सो आपल्याला काय करायचंय? ती व्यक्ती आणि तुमच्यामध्ये एक बॅरियर क्रिएट करायचं. जसं रिमोट कंट्रोल जेव्हा आपण वापरतोय, पण मध्ये एखादी व्यक्ती आली समजा, तर आपल्याला म्हणतो ना, "अरे, जरा बाजू हट, रिमोट चालत नाहीये." तर तसं आपल्याला बॅरियर क्रिएट करायचंय. म्हणजे तुम्हाला नॅचरल प्रोटेक्शन मिळणार आहे अशा व्यक्तींपासून, राइट? सो इफ दॅट साउंड्स इंटरेस्टिंग टू यू, प्लीज टाइप ई इन द चॅट बॉक्स. ओके? हेमांगी, वेलकम. ग्रेट. थँक यू फॉर जॉइनिंग. तुम्ही ते बॅरियर कधीही ते वापरू शकता. आता तुम्ही जे करणार आहात ना, ते नंतर तुम्ही कधीही करू शकता. ओके? तो त्याचा मॅजिकल रिझल्ट मिळणार आणि आता इथे मी तुम्हाला ते करून दाखवणार आहे, कसं करायचं ते. येस, येस. आय लव्ह दॅट. ई. ग्रेट. मी पण खूप एक्साइटेड आहे. ही ॲक्चुअली एक सबकॉन्शियस स्वतःला हिप्नोटाइज करण्याची एक मेथड आहे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगमधली. तीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार, जी मी माझ्या आयुष्यात नेहमी करते. म्हणजे माझे जे आधी बॉसेस होते किंवा माझ्या पेरेंट्सबद्दल पण मी असं केलेलं आहे. सो तुमच्या आयुष्यातली अशी एक व्यक्ती शोधून काढा, जी तुमच्या आयुष्यात आता सध्या आहे, जी तुम्हाला क्रिटिसाइज करते, तुम्हाला तुमच्या कमतरता सांगत बसते. तुझं हे चांगलं नाही, तुझं ते चांगलं नाही, असं नाही, तसं नाही, तसं नाही, काहीतरी सांगत असते. के, 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 के. ओके, पिक वन पर्सन. त्या एका व्यक्तीला शोध घ्या आणि तुम्ही चूज केलं असेल, तर मला वाय टाइप करा. ओके, तुमचं ते चूज झालं असेल. एक पिक वन, ओके, पिक वन. एकाच वेळेला एकाच व्यक्तीबरोबर घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला ते रिझल्ट्स मिळतील. वॉव! येस. सो तुम्ही एक व्यक्ती शोधलेली आहे. तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे, राइट? सो ग्रेट. त्याच्यासाठी ग्रेट. सो आता इमॅजिन की तुम्ही ज्यावेळेला ती व्यक्ती ते बोलत असते ना, तुमच्याबरोबर असं काय-काय, त्या मोमेंटमध्ये तुम्ही थोड्या वेळासाठी स्वतःला घेऊन जा, की ज्यावेळेला ती बोलत असते, ते ते कसं आहे, त्या झोनमध्ये जा पहिल्यांदा आणि फील द फीलिंग. तुम्हाला काय वाटतंय मनामध्ये? ती व्यक्ती काय-काय बोलतेय तुम्हाला आणि तुमच्या मनात काय फीलिंग आहे? फीलिंग काय आहे आणि 1 to 10 च्या स्केलवरती त्याची इंटेन्सिटी काय आहे, ते तुम्हाला आता चॅट बॉक्समध्ये टाकायचंय. ओके?
इरिटेटेड, लव्हली. ग्रेट. कारण आपल्या हे या प्रोसेससाठी खूप महत्वाचं आहे. सो इरिटेशन काय लेवलचं इरिटेशन आहे? 0 टू म्हणजे माइल्ड इरिटेशन आणि 10 म्हणजे यू आर फ्युरियस. तुम्हाला असं वाटतंय तर मारावं या व्यक्तीला असं वाटतंय. इरिटेशन 8, अँग्री 10, लव्हली, लव्हली. म्हणजे आपल्या प्रोसेससाठी ह्या व्हॅल्यूज जास्त चांगल्या आहेत. जस्ट लेट मी चेक. ती व्यक्ती कोणी असू शकते. तुमचा बॉस असू शकतो, पेरेंट असू शकतो, घरातले कोणीतरी अ, बाकीचे भाऊ भाऊ वगैरे बहीण असे लोक किंवा कोणीही असू शकतं असं नॉट नेसेसरली एनीबडी. डिप्रेस्ड अँड अँझायटी. ओके. इंटरेस्टिंग. ओके. अँग्री 10, इरिटेशन 10, 1. एस एस ला खूप कव्हर आहे. स्नेहल, लवली. सो स्टील यू कॅन यूज दॅट. आता मग एका मिनिटासाठी तुम्ही एक काम करा. थोडंसं ना ती इरिटेशन तुम्हाला वाढवायचंय. म्हणजे तुम्ही असं स्वतःला काहीतरी सांगा किंवा ते अजून अजून आठवा, की ती व्यक्ती कशी तुमच्याबरोबर वागतेय. आणि थोड्या वेळासाठी ते जे इरिटेशन, अँगर आहे, इन्क्रीज इट. वाढवा ते थोड्या वेळासाठी. ओके? वाढवा, 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 वाढवा. ओके? आता मी इमॅजिन करते यू आर फ्युरियस. तुम्ही अँग्री झालात त्या व्यक्तीबरोबर. ओके? आता थोड्या वेळासाठी डोळे तुम्हाला बंद करायचे आहेत. ओके? डोळे बंद करा. तुम्ही त्या झोनमध्ये गेलात. ती व्यक्ती तिथेच आहे, तुम्ही पण तिथेच आहात आणि ती व्यक्ती तुमच्याशी त्या इरिटेशनच्या मोडमध्ये काहीतरी बोलते आहे तुमच्याशी आणि तुम्हाला जाम राग आलेला आहे. तुम्हाला इरिटेट होतं आहे. यू आर अँग्री टोटली. ओके? जस्ट फील द फीलिंग आणि तो अँगर असा वाढतोय तुमचा. ओके? आता इमॅजिन करा, की तुमच्याकडे एक मॅजिकल पॅनल आहे. तुमच्याकडे पॉवर आलेली आहे, सुपर पॉवर आलेली आहे. आणि त्या सुपर पॉवरने तुम्ही त्या व्यक्तीचा चेहरा ते त्या व्यक्तीचे कपडे बदलू शकता अशी तुमच्याकडे पॉवर आली आहे. इमॅजिन दॅट. ओके. आणि तुम्ही ते पॉवरचं नॉब तुमच्याकडे पॅनल आहे आणि त्या पॅनलमध्ये तुम्ही ते नॉब फिरवलं आणि त्या व्यक्तीचे कपडे चेंज झाले अंगावरचे आणि त्या व्यक्तीने आता इमॅजिन करा जोकरासारखा ड्रेस घातलेला आहे. असे लाल, पिवळा, हिरवा अशा रंगीबिरंगी कपडे चट्टेरी-पट्टेरी घातले आहेत. डोक्यावरती अशी चट्टेरी-पट्टेरी हॅट आहे आणि नाकाला असं रेड रूज लावलाय. असे गालांना रूज लावलेला आहे आणि ती व्यक्ती जे बोलते तेच बोलते, पण जोकराच्या वेशात आहे आता. जस्ट इमॅजिन दॅट. फुल जोकर झालेली आहे ती व्यक्ती. ओके. आता आय एम शुअर तुम्हाला त्या व्यक्तीकडे बघताना असं वाटतं, की व्हॉट इज रॉंग विथ धिस पर्सन? तुम्हाला खूप हसायला येतंय. जोकरासारखे त्या कपडे घातल्यामुळे. आता तुमच्याकडे अजून एक नॉब आहे. ते नॉब तुम्ही फिरवता त्याच्यातनं तुम्ही त्यांचा आवाज पण कंट्रोल करू शकता. तर तो आवाज वाढवू पण शकता, कमी पण करू शकता, असं आहे. तर तुम्ही फॉर अ टाईम बिंग त्यांचा आवाज ना मॉर्फ करता, मॉड्युलेट करता आणि त्यांचा आवाज एकदम डोनाल्ड डक सारखा यायला लागलाय. क्वॅक, 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 क्वॅक असं यायला लागलाय. ते जे बोलतायत तेच बोलतायत, पण त्याचा आवाज बदललाय. जस्ट इमॅजिन दॅट. जस्ट इमॅजिन. ते जे बोलतायत पण क्वाक, 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 क्वाक असा येतोय त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला. आणि तुम्हाला खूप हास्यास्पद वाटते ती सगळी गोष्ट. जस्ट फील द फीलिंग आणि तुम्ही स्वतःला सांगतात, की या व्यक्तीला जे बोलायचंय ते बोलू देत. एंटरटेनमेंट करू देत स्वतःची. त्या व्यक्तीला जे वाटतंय ते बोलते, इरिटेशनमध्ये बोलते आहे. पण मला माहिती मी कोण आहे. मला माहिती मी एक अतिशय चांगली व्यक्ती आहे. मी गॉड्स चाइल्ड आहे आणि आय एम प्राउड ऑफ मायसेल्फ. आणि मला माहिती आहे मी जे करते ते का करते आहे. सो आय लव्ह मायसेल्फ. या व्यक्तीला काय बोलायचं ते बोलू देत, पण आय लव्ह मायसेल्फ. आणि तुम्हाला स्वतःबद्दल प्रेम वाटतंय आणि त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला खूप हसायला येतंय. अशी फिलिंग घेऊन ऑन द काउंट ऑफ 5, feeling energized and loveful and grateful for your life, you can open your eyes. 5, 4, 3, 2 and 1. ओके. ही सगळी प्रोसेस केल्याबद्दल थँक यू. छान केली तुम्ही. आणि आता मला सांगा तुम्हाला ती फीलिंग गेलीये की नाही? की काय आता फीलिंग आहे? ओके. सो पहिली किती होती आणि आता किती आहे? सो लेट मी चेक. येस, अंतर ग्रेट.
अमेझिंग सरिता. अमेझिंग. हेमांगी 2 म्हणजे आधी जी एकदम 10 झाली ती 2 वर आली. राइट. बिग लाफ. येस. येस. ग्रेट. 10 and now 3. Wow, Varundhati. Great. Great. Who else? Who else? Okay. 2. Amazing. Amazing. सो जी आधी फिलिंग होती ती तुम्ही डाऊन केलेली आहे आणि काही जणांसाठी तर ती फिलिंग एकदम नील झाली. कांचन म्हणतात 8 to 2 आली आहे ती फिलिंग. राइट? सो डोंट यू थिंक इट इज मॅजिक? राइट? आणि हे मॅजिक कोणी केलेलं आहे? राइट? स्वतःकडे बोट दाखवा तुम्ही. यू आर अ मॅजिशियन. आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचा कंट्रोल घेऊ शकता अशा पद्धतीने म्हणजे. बरोबर? सो प्लीज कमेंट ह्याच्यामध्ये एक अफर्मेशन टाइप करा. आय एम अ मॅजिकल हीलर. आय एम मॅजिकल हीलर. येस श्रेयस. ग्रेट. ग्रेट. अमेझिंग. यू आर अ मॅजिकल हीलर. ग्रेट. आय लव्ह दॅट. आय लव्ह दॅट. अमेझिंग, अमेझिंग. सो दिवसभरामध्ये असे कोणीही आपल्याला लोकं भेटले, तरी तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला काय करायचंय. तुम्ही त्यांना वेगवेगळे अटायर्स घालू शकता, त्यांचा आवाज मॉड्युलेट करू शकता. आय डू इट ऑल द टाईम. राइट? जेव्हा आपल्याला बाहेरचा आवाज ऐकायचा नसतो ना, तेव्हा आतला आवाज वाढवायचा. हा वाढवायचा असा किंवा त्यांचा पण आवाज आपण चेंज करू शकतो. राइट? सो या पद्धतीने आपण आपल्याला हँडल करायचं आहे. राइट? सो हे तुम्ही कधीही करू शकता. मी जेव्हा माझ्या म्हणजे एका हॉस्पिटलमध्ये आता मी त्याचं नाव नाही घेत म्हणजे तुम्हाला कळेलच लगेच. सो त्यांचे जे मेन हेड होते ते कधी-कधी आम्हाला काय-काय बोलत असायचे. मी असंच त्यांच्यासाठी माइंडमध्ये असं त्यांना बनवून टाकायचं, की ते पण माझे एक पेशंटच आहेत आणि ते इरिटेशनमध्ये आहेत वगैरे. सो समटाईम्स आपण असं करू शकतो आणि आपण ते मॉड्युलेट करू शकतो. येस. सो हे तुम्ही कधीही वापरू शकता. ही पद्धत आणि तुम्ही यू विल फील डिफरंट. राइट? आय एम विथ यू. ओके? So thank you so much for sharing your time and energy with me. I'll see you next Friday. Till then, love you. Take care. Bye. Bye.